खरात नंतर आता संगमनेर मधल्या कोल्हेवाडी इथल्या एका बाबाच्या कथित चमत्काराचे कारनामे व्हायरल होत आहेत। कॅन्सर सारखे आजार 2च मिनिटात बरा करतो असे त्याचे व्हिडिओ समोर आलेत। मात्र यामुळे मोठी आर्थिक फसवणूक आणि गावाची बदनामी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। पाहूया। जेवण जात नाही, कॅन्सरची गाठ कुठे सांगितली? कशात? तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ उभा राहा असं। हा हा, बस बस बस। ओ ओ शिव शिव शिव। गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं। अशोक खरातच्या भोंदूगिरीची सगळ्या देशभर चर्चा असतानाच नगर जिल्ह्यामधून आता अजून एक तथाकथित बाबा समोर आलाय। संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीमध्ये दत्तधाम सरकार या नावाने एक बाबा लोकांचे दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करतोय। व्हायरल व्हिडिओनुसार कॅन्सर आजाराच्या गाठी बाबानं 40 सेकंदामध्ये बऱ्या केल्या आहेत। ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इतरही अनेक व्हिडिओ समोर येत आहेत। कॅन्सर रूपी आजारांची स्मृती या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली। ओम शिव। चालण्याची स्मृती मनामध्ये तयार झालेली। चालायचा प्रयत्न करा, सोडा त्यांना। आता धरायची गरज आहे। आता 3 दिवसात तर कामाला जाईल शेतात। 3 ते 4 दिवस, जास्त नाही, कामाला जाता येईल। उठता बसता येत नाही, उठता येईल बसता येईल। बघा आता खावा वाटण भाकर असं करून तू बसा खाली। या बा आता खाऊ खाऊ जास्तच होतं ना, लई खायला देऊ नका। जास्तीत जास्त 2 चपात्या द्या आता। ओम 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 शिव। ओम ओम शिव। ओम शिव। 2-4 दिवस कामाला नका जाऊन देऊ, 8 दिवस कमीत कमी। तू बंधू महाराज नसून तू बंधू बाबा पण नाही। तो फक्त सिमेंटच्या टाक्या बनवणारा गवडी आहे आणि त्याची कुठलीही लायकी नाही। त्याने 2-2 बायका करून तो थकलेला माणूस आहे। त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये। गावकऱ्यांना खूप अनुभव आले आहे। माझा एक पाहुणा आहे, त्याला 25/1/27/1/25 रोजी त्यांनी कॅन्सरचं औषध दिलेलं आहे। अद्यापर्यंत कुठेही त्याला हे नाही। हो, छाती ठोक सांगतो, झाला का कॅन्सर, आली का गाठ खाली, तसं होतं का? नाही होत। फक्त गिरी करतो तो। निर्णय आमचा गावकऱ्यांनी ठरवलं, त्याला धोपटून काढायचं आणि धंदा बंद करून टाक, गावाचं नाव बदनाम करू नको। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। तुम्ही भोंदूगिरी करत नाही, तुम्ही जादूटोणा करत नाही। जादूटोणा इथं होतच नाही। प्रार्थना, संकल्प, ध्यान, साधना, यज्ञ। एखादा तरी सापडलं ना तुम्हाला 51 रुपये मागितल्याला, तुम्ही विचारू शकता। 1500 माणसं इथं, काय अडचण आहे? हा, हवन करायचं असेल, पूजन करायचं असेल, त्याला खर्च येतो, कारण सामुग्री असती, ब्राह्मण असतात, तो विषय वेगळा आला। पहिल्यांदा 12,000ची पावती फाडली गेली। त्याच्यानंतर लवकर नंबर लावायचा होता, 103 नंबर होता, तर लवकर लावायसाठी 5,000 रुपये घेतले। पैसे संपले तर माझ्या ज्या ताई होत्या, जे पेशंट होतं, त्या पेशंटनी काय केलं की आम्हाला निम्म्याच गोळ्या द्या, निम्म्या गोळ्या तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोळ्या घ्याव्या लागतील। पूर्ण गोळ्या घ्यायसाठी त्या ताईकडे पैसे नव्हते। शेवट तिला तिचे जोडवे विकावं लागले आणि ते गोळ्या घ्याव्या लागल्या। आणि त्या गोळ्या घेऊन ते पेशंट अजूनही नीट नाहीये। आजही त्यांच्या घरामध्ये वाद चालू आहे का? इकडे मी रील्स पाहून आलो, हे महाराज रील्स बनवायला यांच्याकडे पगारी माणसं आहे। रील्स बनवणारे जी कामगार आहे त्याला एसी रूम आहे आणि त्याच्या शेजारी शेतकरी माणसं आहे सगळे, ते शेतकरी सुद्धा सगळे दुःखी आहे। कोल्हेवाडी येथील दत्तधाममध्ये सुरू असलेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होतोय। तथाकथित महाराज लोकांकडनं 11,000, 21,000 आणि अगदी 52,000 रुपयांपर्यंत रक्कम घेत असल्याचा आरोप आहे। मात्र बाबानं फक्त होम हवनासाठी पैसे घेतल्याचं म्हटलंय। शिवाय आपण कोणताही जादूटोणा करत नाही असंही बाबानं सांगितलं आहे। कॅन्सर झालाय। कॅन्सर, हा, आणि 20-22 दिवस झाले जेवण नाही, सलाईनवर आहे। जेवण जात नाही, कॅन्सरची गाठ कुठे सांगितली? कशात? तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ उभा राहा असं। हा हा, बस बस बस। गाठ लगेच निघून जाईल। आता कामाला जाता येईल आईला। जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे। ओम शिव। आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने जी काही कॅन्सर रूपी गाठ आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे
आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने मनाच्या साह्याने जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्याने पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे. ओ शिव शिव शिव. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं, गाठ सोडून बाकी पूर्ण पोकळ झाला बघा. झाली का? बघ जरा. हॉटेल मोकळ वाटतं का पा? मोकळं वाटत थोडी कमी वाटत ते म्हणते. गाठ कमी झाली का? दिवशी आमच्या पाहुण्यांचा प्रॉब्लेम झाला ना, त्या दिवसापासून मग मी त्यांना फोन केला, महाराजांना फोन केला. महाराज म्हटले तर या तुम्ही. मग आम्ही काल संध्याकाळी गेलो. काल संध्याकाळी गेल्यानंतर महाराजांनी काय तिथून पलायन केलं. गावकऱ्यांच्या मते ही व्यक्ती कोणताही आध्यात्मिक गुरु नसून मूळचा गवंडी आहे. बाबाचा व्यवसाय सिमेंटच्या टाक्या बनवण्याचा होता. आव्हान रूपी प्रक्रियाची ऊर्जा पूर्णतः शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव. श्री दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं घरामध्ये प्रवेश केलेला आहे. घरामध्ये जी काही बाधा होती ती बाधा पूर्णतः इथे खेचून आणलेली आहे. ओ शिव. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं मणक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. मणक्याची पूर्णतः सर्जरी केलेली आहे. ओ शिव. ओ शिव शिव. रामायणामध्ये जेव्हा बाण ताणून लक्ष्मण मूर्छित झाले होते तेव्हा साक्षात देव असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी हनुमानाला संजीवनी आणायला सांगितली. तेव्हा संजीवनी जडीबुटीनं उपचारानंतर जखम बरी झाली होती. मात्र हल्ली काही बाबा त्याच हनुमानाच्या नावानं अनेक दुर्धर आजार काही सेकंदात मिटवत असल्याचा दावा करतायत. अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात पैशांची लूट त्याने केलेली आहे. आमचे आजार बरे झाले नाहीत. काही लोकांना त्याने दिलेल्या औषधांमुळे उलट त्रास झालेला आहे. आणि शासकीय यंत्रणा सुद्धा किंवा पोलीस यंत्रणा असेल, ह्या बाबाच्याच काय पण महाराष्ट्रातले अनेक बंधू आहेत. पुण्याचा वैद्य असेल किंवा चाकण जवळचा चांडोलीचा दत्ताच्या नावावर शोषण करणारा बाबा असेल, असे अनेक बाबा समोर येत आहेत. तर यांच्यावर कारवाई करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. त्यांनी सुद्धा अद्याप कुठलीही ऍक्शन घेतली नाही. आज आम्ही निवेदन देऊन एसपी आणि कलेक्टरला निवेदन देऊन 8 दिवसापेक्षा जास्त काळ लोटलाय. डीवायएसपींना निवेदन देऊन 4-5 दिवस गेलेत, तरी अजूनही कुठलीही हालचाल झालेली दिसत नाहीये. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.